जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार श्रोत्यांनो. आज आपण सार श्रीमद दासबोध या अंतर्गत दशक 10वा समास 1 ते 10 यांच्यातील सारांश काय आहे ते पाहणार आहोत. या समासात श्री समर्थांनी 3 महत्त्वाचे सिद्धांत सांगितले आहेत. पहिला सिद्धांत, जगामध्ये जिकडे तिकडे एक प्रचंड शक्तिमान आणि ज्ञानसंपन्न जाणीव कार्य करत आहे, तिचे नाव जगज्योती असे आहे. दुसरा सिद्धांत, पिंड आणि ब्रह्मांड या दोन्हींनाही प्रलय आहे. जसा आपला देह तसे सारे दृश्य विश्व सतत प्रलयाकडे किंवा विनाशाकडे धाव घेत आहे, म्हणून ते सगळे भ्रमरूप समजावे आणि फक्त निश्चल ब्रह्म तेवढे अंतिम सत्य समजावे. तिसरा सिद्धांत, माया म्हणजे स्वरूपाचा विसर, हेच पाप, तर ब्रह्म म्हणजे स्वरूपाचे स्मरण, हेच पुण्य होय. या 3 सिद्धांताबरोबर श्री समर्थांनी साधनेसंबंधी 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मोठमोठ्या संतांनी देह ठेवल्यानंतर देखील त्यांचे सामर्थ्य प्रत्यक्ष अनुभवाला येते. सत्पुरुष अत्यंत निर्वासन असतात. जिवंत असतानाच ते ब्रह्मस्वरूप झालेले असल्याने देह पडला तरी त्यांच्यामध्ये यत्किंचितही फरक होत नाही. म्हणून जो त्यांच्या ठिकाणी शुद्ध भाव ठेवील त्याला ते सदैव सांभाळतील. दुसरी गोष्ट म्हणजे भजन सगळेच करतात, परंतु काहीही कामना न बाळगता भक्ती करणे फारच विलक्षण आहे. निष्काम भक्तीमध्ये विलक्षण सामर्थ्य आढळते. निष्काम भक्ती आणि ब्रह्मज्ञान यांची जोड मिळाली तर त्या त्रिभुवनात तुलना नाही. तिसरी गोष्ट, आत्मज्ञान झाले म्हणजे तरी काय, तर परमेश्वर ओळखला, मी खरा कोण आहे हे कळले, ब्रह्मांड कोणी केले व कशाचे बनले हे समजले, मुख्यकर्ता कोण आहे हे कळले, पाप संपले, जन्मयातना चुकली की आत्मज्ञान झाले हे खात्रीने समजावे. चौथी गोष्ट, सद्गुरू हा नीट शोधून करावा, त्याच्या संगतीमध्ये राहावे, श्रवण मनन निधिध्यास करावे आणि प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कार करून घ्यावा. सचेतन प्राणी जिवंत असतात. जिवंतपणा सदैव जाणीवेसहित आढळतो. जाणीव म्हणजेच अंतःकरण होय. जाणीवेचे व्यक्त स्वरूप प्राण्यांच्या निरनिराळ्या प्रेरणांमध्ये आपणास पाहावयास मिळते. उदाहरणार्थ, कुत्रा, मांजर, पोपट, कबूतर, मासे आणि माणसे हे सर्व प्राणी कितीतरी भिन्न शरीराचे आणि स्वभावाचे असतात, परंतु त्यांच्या ठिकाणी कार्य करणाऱ्या प्रेरणा बघितल्या तर त्या कमी जास्त प्रमाणात सारख्याच दिसतात. सगळे प्राणी अन्न शोधतात, तहान भागवतात, झोप घेतात, विश्रांती घेतात, कामवासना भोगतात, प्रेम करतात, भिवून पळतात, दुःखवेदना सोसतात, परस्परात संघर्ष करतात, सहकार्य करतात, दुसऱ्यावर अवलंबून राहतात, मुलाबाळावर प्रेम करतात, तसेच क्रोध आणि द्वेष करतात. यावरून सर्व जिवंत प्राण्यांच्या अंतर्यामी एकच जाणीव आहे असे आपणास समजते. अंतःकरण म्हणजे जाणीव होय. जाणीव म्हणजे आहेपणाचे भान, वस्तूच्या अस्तित्वाचे भान होणे हे जाणीवेचे मुख्य कार्य आहे. एकच जाणीव सर्वांच्या ठिकाणी कार्य करते, म्हणून सर्वांचे दृश्याबद्दलचे अनुभव कमी जास्त प्रमाणात सारखेच असतात. जाणीव म्हणजे जाणण्याची स्वाभाविक किंवा नैसर्गिक शक्ती होय. या जाणण्याच्या शक्तीनेच प्राण्याला देहरक्षणाचा उपाय सुचतो. सर्व जीव प्राणी आहेत, त्यांच्या अंतर्यामी जाणण्याची कला एकच आहे. उदाहरणार्थ, डोळ्यांनी पाहणे, जिभेने चाखणे, कानाने ऐकणे, अंगाने स्पर्श करणे, नाकाने वास घेणे या इंद्रियांच्या अनुभवाची सर्वांना प्रचिती येते. पशु, पक्षी, किडे आणि मुंग्या यांच्यामध्ये अत्यंत विविधता असली तरी सर्वांच्या ठिकाणी जाणण्याची कला एकच आहे. पाणी हे सर्वांना गारच लागते, तर सर्वांना अग्नी हा उष्णच वाटतो. एखाद्याला एखादी वस्तू आवडते, एखाद्याला ती वस्तू आवडत नाही. ही आवड नावड माणसाच्या स्वभावावर अवलंबून असते, परंतु वस्तूची आवड किंवा नावड ही अंतःकरणाच्या योगानेच कळते. जाणीव ही कमी जास्त प्रमाणात सर्व प्राण्यांमध्ये आढळते, परंतु तिचे मूळ स्वरूप एकच आहे. कोणताही हालचाल करणारा प्राणी जाणीवे वाचून राहू शकत नाही. ज्याच्या ठिकाणी जाणीव नसते किंवा जाणीव नाश पावते तो प्राणी नाश पावतो. जाणीवेच्या उलट नेणीव असते. जाणीवेने जीवाला सुख मिळते, तर नेणीवेने जीवाला दुःख मिळते. जाणीव आणि नेणीव यांच्यातूनच त्रिगुणांची निर्मिती होते. संपूर्ण जाणीवेतून सत्वगुणाची निर्मिती होते, तर
संपूर्ण नेनिवेतून तमोगुणाची निर्मिती होते आणि जाणीव आणि नेणीव यांच्या मिश्रणातून रजोगुणाची निर्मिती होते. आपल्या देहामध्ये जसे अंतःकरण वास करते तसेच ते विश्वामध्ये वास करते. ते जाणीवरूप आणि शक्तिरूप आहे. सचेतनामध्ये अंतःकरण प्रगटपणे आढळते, तर अचेतनामध्ये तसे ते आढळत नाही. ते गुप्त व सुप्त असते. माणसातील अंतःकरण जाणीवरूप आहे. ती जाणीव मीपणाने वावरते. मीपणा वासनारूप असतो. वासना सूक्ष्म वायुरूप असते. म्हणून दृश्य विश्वामध्ये वायूला फार महत्त्व आहे. वायूची 2 रूपे आहेत. एक म्हणजे वारा किंवा हवा आणि त्याचे दुसरे रूप म्हणजे अदृश्यात वावरणारी वासना होय. वायू हा सर्व देवांचा आत्मा आहे. त्याच्या ठिकाणी जाणीव व वासना हे दोन्ही असतात. त्यांचे रूप सूक्ष्म असल्याने ते वाटेल तिकडे भ्रमण करू शकतात. या विश्वामध्ये मूळ माया जन्मास आली. वायुरूप असणे हे मूळ मायेचे लक्षण आहे. 5 भूते आणि 3 गुण वायूमध्ये अंतर्भूत असतात. वायू म्हणजे शक्ती होय. मूळ माया ही शक्तिरूप आहे. आकाशापासून वायू निर्माण झाला, त्यास वायुदेव म्हणतात. वायूपासून अग्नी निर्माण झाला, त्यास अग्निदेव म्हणतात. अग्नीपासून आप निर्माण झाले, त्यास नारायण म्हणतात. आपापासून पृथ्वी निर्माण झाली, तिचे रूप बीजाकार आहे. बीजामध्ये ज्याप्रमाणे संपूर्ण वृक्ष गुप्तपणे सामावलेला असतो, त्याचप्रमाणे पृथ्वीमध्ये शक्ती गुप्तपणे वास करते. पृथ्वीच्या पोटात पुष्कळ पाषाण आहेत. त्यापैकी काही पाषाणामध्ये देवांचे लक्षण मानतात आणि अशा पाषाणामध्ये देव वास्तव्य करतात याची प्रचिती येते. अनेक वृक्षामध्ये आणि अनेक मातीच्या मूर्तीमध्ये देव आहे असा अनुभव जगातील पुष्कळ लोकांना येतो. या सर्वांना एका वायूचा आश्रय असतो. सर्व देव शक्तींची विविध रूपे आहेत. प्रसंग येईल त्याप्रमाणे त्या अनेक प्रकारचे देह धारण करतात. गुप्त असलेले प्रकट व्हायचे आणि प्रकट असलेले गुप्त व्हायचे. अशा रीतीने देवदेवता वायुरूपाने सगळीकडे संचार करतात. वासना शुभ असेल तर देवता श्रेष्ठ आणि वासना अशुभ असेल तर देवता कनिष्ठ असते. जेथे वासना चांगली आणि जाणीव विशाल असते तेथे शक्ती शुभ आणि सामर्थ्य मोठे असते. जगामध्ये जो माणूस मनापासून उपासना करतो त्याला देवदेवता अनेक संकटातून सुरक्षितपणे बाहेर काढतात. ज्या मंदिरामध्ये उत्तम व निष्काम उपासना चालते तेथे अनेक शुभ व श्रेष्ठ देवदेवतांचा वास असतो आणि ज्या ठिकाणी तामसी मंत्र व तंत्र यांचा पाठ चालतो तेथे कनिष्ठ देवदेवता किंवा शक्ती वास करतात. त्यांच्या मदतीने तात्पुरती वासना तृप्ती घडून येते, परंतु त्या उपासनेचा शेवट चांगला होत नाही. त्यामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. माणसाची उत्पत्ती कशी झाली हे सांगण्याचे 2 सिद्धांत आहेत. ते म्हणजे एक उत्क्रांतीचा सिद्धांत आणि दुसरा निर्मितीचा सिद्धांत. उत्क्रांतीचा सिद्धांत असा सांगतो की विश्वाच्या आरंभी केवळ शक्ती होती. ती अमूर्त स्वरूपात होती. ती मूर्त होऊन प्रथम जडद्रव्य निर्माण झाले. बराच काळ गेल्यानंतर त्यामधील पाण्यातून जीव निर्माण झाला. वनस्पती हा जीवाचा पहिला अवतार होय. त्यात सुधारणा होत होत मासे, पक्षी, जनावरे तयार झाली. जनावरातून वानरे जन्मास आली आणि कालांतराने वानरातून माणूस जन्मास आला. निर्मितीचा सिद्धांत असा सांगतो की प्रथम मूळ माया निर्माण झाली. मूळ मायेमध्ये 5 भूते आणि 3 गुण अमूर्त रूपात होते. तिच्यामध्ये मी ब्रह्म आहे अशी जाणीव प्रगट होते. त्या जाणीवेला ईश्वर किंवा परमेश्वर म्हणतात. ईश्वराचा 3 गुणाशी संबंध येतो. त्या त्रिगुणातून 3 अंगे दिसतात. त्यातील सत्वगुणाचे अंग म्हणजे विष्णू, रजगुणाचे अंग म्हणजे ब्रह्मदेव आणि तमगुणाचे अंग म्हणजे महेश होय. ईश्वराच्या ठिकाणी ही 3 अंगे दिसली तरी अखेर ईश्वर एकच आहे. सत्व, रज आणि तम हे 3 गुण एकमेकात मिसळलेले असतात. ते वेगळे करता येत नाहीत. परंतु जेव्हा एखादा गुण कमी किंवा अधिक प्रमाणात दिसतो त्यावरून आपण त्याचा गुण ठरवितो. मूळ मायेतील वायुस्वरूप जाणीवेतून सत्वमय विष्णूने देह धारण केला. त्याचप्रमाणे जाणीवेमधील रज आणि तमोगुणांनी ब्रह्मदेव आणि महेश यांचे देह धारण केले. ब्रह्म, विष्णू आणि महेश यांनी मनात स्त्रियांची कल्पना केली आणि स्त्रिया निर्माण झाल्या. स्त्रियांनी पुत्र हवा अशा इच्छेने पुत्रांची कल्पना केली आणि त्यांनी पुत्र निर्माण केले. नंतर ब्रह्मदेवाने विश्वाची कल्पना केली आणि
त्याच्या इच्छेप्रमाणे विश्व निर्माण झाले. ब्रह्मदेवाने अनेक प्रकारच्या प्राण्यांची कल्पना केली आणि ते प्राणी नर मादींच्या स्वरूपात जोडीने निर्माण झाले. विश्वामधील सारे जीव प्राणी ब्रह्मदेवानेच निर्माण केले. पृथ्वीवरील व स्वर्गातील सर्व पदार्थ, सजीव व निर्जीव सृष्टी, मनोधर्म व नैतिक गुण, माणसे, पशु, पक्षी, सागर, पर्वत, नद्या व वनस्पती इत्यादी सगळे सचेतन व अचेतन विश्व ब्रह्मदेवाने केवळ आपल्या कल्पना सामर्थ्याने निर्माण केले आणि विष्णूने त्याचा सांभाळ केला. मूळ मायेतील विष्णुरूप हे जाणीव प्राण्यांचे पालन करते आणि रुद्ररूप हे नेणीव प्राण्यांचा नाश करते. या पृथ्वीवर 5 प्रलय होतात. त्यामध्ये पिंडाचे 2 व ब्रह्मांडाचे 2 असे 4 प्रलय असतात आणि 5वा प्रलय म्हणजे विवेकाचा प्रलय. विवेकाचा प्रलय म्हणजेच सायुज्य मुक्तीचा प्रलय होय. आता आपण या प्रलयांची लक्षणे पाहू. पिंडाचे प्रलय. पिंडाचे 2 प्रलय आहेत. एक म्हणजे निद्रा प्रलय. निद्रा म्हणजे गाढ झोप. माणसाला झोप लागली म्हणजे त्याचे जागेपणाचे सर्व व्यापार व व्यवहार बंद होतात आणि त्याला गाढ झोप लागते किंवा त्याला स्वप्ने पडतात. झोपेत माणसाला चित्रविचित्र स्वप्ने पडतात. काही जण इतके स्वप्नात गुंग असतात की बाहेर जगबुडी झाली तरी त्याला काही समजत नाही. म्हणून स्वप्ने ही प्रलयासारखीच आहेत. यामध्ये जागेपणाचा संपूर्ण क्षय झालेला असतो. माणसाच्या या अवस्थेला निद्रा प्रलय म्हणतात. पिंडाचा दुसरा प्रलय म्हणजे मरण किंवा देहांत काल, यासच मृत्यू प्रलय म्हणतात. या प्रलयात माणसाचे शरीर एकदम थकून गेलेले असते. त्यामध्ये रोगाचे प्रमाण वाढलेले असते किंवा देहावर मोठा कठीण प्रसंग येतो. देहाला मार बसतो किंवा मोठा अपघात होतो. त्यामुळे देहामध्ये राहणारे व त्यास जिवंत ठेवणारे पंचप्राण आपापले कार्य टाकून देह सोडून जातात. प्राण निघून जात असताना त्याच्याबरोबर मनाची जाणीवसुद्धा निघून जाते आणि फक्त मृतदेह तेवढा राहतो. याला मृत्यू प्रलय असे म्हणतात. आता आपण ब्रह्मांडाचे प्रलय पाहू. ब्रह्मांडाचा पहिला प्रलय म्हणजे ब्रह्माचा निद्रा प्रलय होय. ब्रह्मदेव झोपी गेला म्हणजे हा प्रलय सुरू होतो. त्यावेळी पृथ्वीवरील सर्व प्राण्यांचे व्यवहार बंद पडतात. सर्व प्राण्यांचे सूक्ष्म देह ब्रह्मांडातील वायूमध्ये जाऊन राहतात. अशा रीतीने पुष्कळ काळ निघून जातो आणि ब्रह्मदेव जागा झाल्यावर तो पुन्हा विश्वाची रचना करतो. ब्रह्मांडाचा दुसरा प्रलय म्हणजे महाप्रलय होय किंवा त्यासच ब्रह्मप्रलय असे म्हणतात. ब्रह्मप्रलयाचा कालावधी हा खूप मोठा आहे. तो जवळजवळ 4 अब्ज 32 कोटी वर्षाचा आहे. इतकी वर्षे विश्व चालले की ब्रह्मप्रलय किंवा महाप्रलयास सुरुवात होते. जेव्हा महाप्रलयाला सुरुवात होते तेव्हा ज्याप्रमाणे विश्व निर्माण झाले त्याच्याबरोबर उलट क्रमाने विश्वाचा लय होतो. आता आपण 5वा प्रलय पाहू. तो म्हणजे विवेकाचा प्रलय होय. पिंडाचे व ब्रह्मांडाचे प्रलय हे आपोआप होतात, परंतु विवेकाचा प्रलय हा स्वतः करावा लागतो. यात साधकाने स्वतःमध्ये तत्वांचा प्रलय साधला तर त्याला ब्रह्मातील तत्वांचा प्रलय आपोआप साधतो. उदाहरणार्थ, साधकाने वाणीचा लय साधल्यास विश्वातील सर्व ज्ञान त्याला होईल. पंचप्राणांचा लय साधल्यास मोठ्या शक्ती अंगी येतील. दृष्टीचा लय साधल्यास दिव्य दृष्टी येईल. श्रवणाचा लय साधल्यास दूरश्रवण साधेल. अशा रीतीने सत्वगुण साधकामध्ये वाढत जातो व गुरुप्रचिती येते आणि शेवटी आत्मप्रचिती येते. ही आत्मप्रचिती येणे म्हणजेच सायुज्य मुक्ती होय. सत्पुरुषांनी देह ठेवल्यावर सुद्धा लोकांना त्यांचे दर्शन होते. त्यांची उत्तम रीतीने प्रचिती येते. सत्पुरुष हे मुक्त असतात. त्यांची वासना शिल्लक उरलेली नसते. लोकांची शुद्ध भावना त्यांना फळ देते. सत्पुरुषांनी ध्येय ठेवल्यावर त्यांची समाधी बांधतात. तेथे पुष्कळ लोकांना त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते. यावरती असे प्रश्न निर्माण होतात की सत्पुरुष आपल्या समाधीपाशी असतो काय? असला तरी तो मुक्त कसा? नसला तर त्याची प्रचिती कशी येते? ती प्रचिती खरी का खोटी? या सर्व प्रश्नांचे उत्तर असे की सत्पुरुष हा आत्मज्ञानी असतो. तो ईश्वराशी समरस होतो, म्हणून तो मूळ मायेचा भाग बनतो. मग ईश्वराचे ज्ञान, प्रेम व सामर्थ्य ते त्याचे ज्ञान, प्रेम व सामर्थ्य बनते. ईश्वराचा हेतू तो त्याचा हेतू आणि ईश्वराची कृपा ती त्याची कृपा
अशी अवस्था तयार होते. ईश्वर जसा सर्वांतर्यामी तसा तोही सर्वांतर्यामी होऊन सर्व जीवावर अत्यंत निस्वार्थी प्रेम करतो. आत्मज्ञान हे अनुभव रूप आहे. सत्पुरुषाला भेटणारी माणसे बहुधा अज्ञानीच असतात. त्यांना अनुभवाची कल्पना देण्यासाठी संत आपले ज्ञान शब्दाच्या साह्याने विचार रूपाने सांगतात. त्यामुळे त्यांच्या ज्ञानाला विचारांचा आकार येतो. संतांचे हे विचार मोठेच सामर्थ्य संपन्न असतात. अज्ञानी जीवाबद्दल अति उत्कट प्रेम आणि जीवाच्या कल्याणाबद्दल असीम तळमळ या विचारामध्ये ते भरून राहिलेले असतात. देहाने जेथे ते जिवंतपणे असतात त्या जागेमध्ये त्यांचे ते जिवंत विचार सूक्ष्म तरंगरूपाने वावरतात. ध्येय ठेवल्यावर लोक त्यांची समाधी बांधतात. तेथे ते आहेत अशी लोकांची प्रामाणिक भावना असते. ते खरे सर्वव्यापीच असतात. त्यांच्या विचार तरंगाचा समूह त्यांच्या समाधीपाशी कायमचा वास करतो. जेव्हा कोणी माणूस समाधीच्या दर्शनात जातो तेव्हा ते विचार तरंग त्याच्या सूक्ष्म देहावर परिणाम करतात आणि जर तो पारमार्थिक असेल तर ते विचार तरंग त्याचा भेद करून आत शिरतात. त्यावेळी त्या माणसाला त्या सत्पुरुषाच्या किंवा संताच्या अस्तित्वाची प्रचिती येते. तसेच जेथे वासना असते तेथे स्वार्थ असतो. स्वार्थामध्ये अकुंचितपणा असून तो बलहीन असतो. निस्वार्थामध्ये विशालपणा असून तो बलसंपन्न असतो. संतांमध्ये वासना नसते, स्वार्थ नसतो. देवावर आणि माणसावर तो अत्यंत निष्काम आणि निस्वार्थी प्रेम करतो. त्याचे ते शुद्ध प्रेम जीवाच्या मध्ये अगदी खोलवर पोचते. म्हणून संत किंवा सत्पुरुष देहाने गेला तरी माणसांच्या हृदयात प्रेम रूपाने ते जिवंत राहतात. त्यांना त्याच्या आहेपणाचा प्रत्यक्ष अनुभव येतो. संतांच्या प्रेमाने भारलेले जीव मृत्यूनंतर समाधीच्या अवतीभोवती असतात. ते पुन्हा जन्मास आल्यावर आज ना उद्या समाधीच्या दर्शनास येतात आणि पुन्हा कायमचे चिकटतात. त्यामुळे वर्षानुवर्षे संतांचे किंवा सत्पुरुषाचे महात्म्य कायम राहते. समाधीवर निष्ठा ठेवणाऱ्या भक्तापैकी एक जण जरी चांगला तयार झाला तरी त्याच्या निष्काम भजनाने समाधीला मोठे तेज चढते. समाधीच्या आसमंतात स्थिरावलेल्या त्या सत्पुरुषाच्या विचार तरंगांना त्या निष्काम भक्ताच्या आत्मबलाने उजाळा मिळतो. त्यामुळे त्यांच्यातील जिवंतपणा अधिक उत्स्फूर्त होतो. म्हणून सत्पुरुषाच्या अस्तित्वाची प्रचिती लवकर येते. ज्याचे वर्तन नीतिधर्मांना धरून असते त्याचा परमार्थ कधीही लपून राहत नाही. त्याच्या निश्चयाच्या आत्मज्ञानामुळे त्याचे समाधान कधी भंग होत नाही. यासाठी साधकाने नेहमी सारासार विचार करावा. जो भक्त भगवंताशी अनन्य होतो त्याला भगवंत स्वतः मार्गदर्शन करतो. त्याला योग्य विचार करण्याची दिशा दाखवतो. म्हणून भगवंताची सगुण उपासना करावी. प्रचिती म्हणजे प्रत्यक्ष अनुभव, निरीक्षण किंवा खात्री करून घेणे. जो खात्री करून घेतो तोच शहाणा होय. नाणी व रत्ने अनेक प्रकारची असतात. त्याची परीक्षा न करता घेतली तर आपले मोठे नुकसान होते. त्यामुळे उत्तम प्रतीचे असेल तेच जाणत्या पुरुषाने घ्यावे. जर एखादा माणूस लोखंडाचे सोने करून देतो म्हणाला, त्याच्या विद्येचा प्रत्यक्ष अनुभव नसताना त्याला सोने करून देण्यास सांगितले तर तो पाहता पाहता आपणास फसवून जातो. म्हणून ज्ञानी माणसाने प्रत्यक्ष अनुभव नसताना केवळ कल्पना करून अनुमानाने कोणतेही कार्य करू नये. असे केले तर चांगले होण्याऐवजी नुकसान मात्र खात्रीने होईल. प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, ज्ञानाची लक्षणे सारखीच असतात. ज्ञान खरे असावे, निश्चित असावे, स्वतःच्या अनुभवाचे असावे आणि सर्वांना सारखे असावे. प्रपंचातील घटना, वस्तू व अनुभव इंद्रिय गोचर असतात. त्यामुळे प्रपंचातील ज्ञानाचा खरेपणा प्रत्यक्ष पुराव्याने लगेच तपासता येतो. वस्तूच्या वर्तनाशी ज्ञानाचा संबंध असेल तर ते ज्ञान खरे समजावे. अमका तमका असे म्हणतो म्हणून ते ज्ञान खरे समजू नये. परमार्थातील घटना, वस्तू व अनुभव अतिंद्रिय असतात. तेथील ज्ञानाचा खरेपणा इंद्रिय प्रत्यक्ष पुराव्याने सिद्ध होत नाही. इतर सिद्धकांचा अनुभव तेथे कामास येत नाही. तेथे फक्त स्वतःचा अनुभवच ज्ञानाच्या खरेपणाबद्दल निसंदेहपणे कामी येतो. आत्मप्रचितीचा दृष्टिकोन जसा व्यवहारात तसाच तो परमार्थातही मूलभूत आहे. आत्मप्रचिती, आत्मसाक्षात्कार किंवा आत्मज्ञान म्हणजे काय तर पाप संपूर्ण नाश पावणे, पुन्हा जन्मास येऊन यातना भोगणे थांबणे,
परमेश्वराची ओळख होणे, खरा मी कोण आहे हे कळणे, विश्व कोणी निर्माण केले हे कळणे म्हणजेच आत्मज्ञान झाले असे समजावे. श्री समर्थांचे हे जीवनोपयोगी बहुमूल्य विचार घरोघरी सर्वांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न मी सारांश रूपाने करत आहे. आपणही पुढील विचनापर्यंत हे विचन ऐकत राहा, इतरांपर्यंत पोचवा, सबस्क्राईब करून तुमचा अभिप्राय द्या व सदैव सुखी, समाधानी, समृद्ध आणि आनंदित रहा. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.